यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला होता। त्यानंतर राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुद्धा रंगली। दरम्यान यावरून आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। शिवसेनेच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केलेलं आहे। मात्र राज ठाकरेंवरील या टीकेवरून मनसे नेत्यांनी उद्धव ठाकरेंवरती पलटवार केलाय। बघूया। नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। काय नाही उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिनशर्त पाठिंबा देतो तुम्हाला उभं। ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेला बिनशर्त पाठिंब्याचा वाद बिनशर्त पाठिंब्यापर्यंत येऊन ठेपलाय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। आता यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला। काही जणांनी बिनशर्त पाठिंबा दिला असा खोचक टोला राज ठाकरेंना लगावलाय। पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला। बिनशर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट। उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना। मग ना बरोबर का चूक आहे? काय नाही उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिनशर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची उडवलेली खिल्ली मनसे नेत्यांना चांगलीच झोंबली। विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे कपडे ठेवणार नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी दिलाय। तर ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याची आठवण योगेश चिलेंनी करून दिली। येणाऱ्या विधानसभेमध्ये या पानसट जोक मारणाऱ्यांची कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत। मराठी माणसांनी त्यांना यावेळा मतदान केलं नाही। जे काय मतदान झालं ते हिरवं मतदान झालं। जो काय विजय झाला तो हिरवा विजय झाला आणि त्यामुळे असे पानसट जोक सुस्त आहेत। तुम्ही जे शिवसेनेचे अध्यक्ष झालात ते सुद्धा माननीय राजसाहेबांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळेच तुम्ही अध्यक्ष झालात शिवसेनेचे, नाही तर फोटोग्राफी करत बसले असतात आज तुम्ही। त्यामुळे ज्या बिनशर्त पाठिंब्याची तुम्ही खिल्ली उडवताय ते शर्ट तुमची इज्जत ढाकण्यासाठी आतापर्यंत राज ठाकरेंनी तुम्हाला दिलं होतं, परंतु वडिलांसारखी दानत तुमच्यामध्ये आलेली नाहीये। तुमची वृत्ती कुपमंडूक आहे, ती कुपमंडूकच राहिली। म्हणूनच दुसऱ्याला दिलेला बिनशर्त पाठिंबा तुम्हाला आज बिनशर्त वाटतोय। दरम्यान मनसे आमदार राजू पाटलांनीही उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। ट्विट करत लबाड लांडग्याची उपमा देत निशाणा साधलाय। तर मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनीही बिनशर्त टीकेवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले शर्ट आणि शर्ट असे फुटकळ शब्दछल करतात। दादू, काही दिवसांपूर्वीच आपण ही मोदीजींना पाठिंबा दिला होता तेव्हा काय काढलं होतं? राजसाहेब सगळे निर्णय उघडपणे घेतात। बंद खोलीत महाराष्ट्राच्या जनतेपासून लपून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी करत नाही। उघडपणे बिनशर्त पाठिंबा द्यायला जिगर लागते आणि ती फक्त आता एकाच ठाकरेमध्ये आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे। पातळी खालवलेलीच आहे यांची। बिनशर्टच पाठिंबा काय 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 म्हणायचं काय तुम्हाला? म्हणून या लोकांनी कधी आपलं कुटुंब कुठं आहे हे यांनाच माहित नाही। आज बिंदा गेला त्याच्याबद्दलचं कधी आहे दुःख? काही जयदेव कुठं माहिती आहे? मग राजचं काय घेऊन बसलं? यांना स्वतःच्या शिवाय काय जग दिसत नाही। नंतर आता विधानसभेला तुम्ही सांगता 225 उमेदवार उभा करायचे, मग तुम्ही पाठिंबा कोणाला दिला होता, कशासाठी दिला होता, त्याचं झालं काय? हा हिशोब तर दिला पाहिजे ना। आणि साहेबांनी कुठं कोणाचं नाव थोडं घेतलं? बिनशर्त पाठिंबा असे अनेक लोक देत असतात, त्याच्यामुळे त्यांनी बिनशर्त पाठिंबा म्हटले असते। राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांचे विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय क्षितिजावरून हटवा असं आवाहन मतदारांना केलं होतं।
तर यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही जाहीर सभा देखील घेतल्या होत्या। मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपशेल नाकारलं। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निश्चय केलाय। मात्र खरंच मनसे निवडणूक लढवणार की पुन्हा माघार घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल। तोपर्यंत ठाकरे बंधूंमधला बिनशर्त विरुद्ध बिनशर्ट असा सामना तीव्र होणार हे नक्की। काय नाही नाही उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।